दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मिकी घई आता आपल्यासोबत आहेत। मिकी, अगदी सकाळीच गाड्यांसाठी उड्या पडतायत। पुण्यातील पाषाणकर, पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील हा पाषाणकर होंडाचा शोरूम आहे आणि सकाळपासून 10:30ला हा शोरूम उघडतो, परंतु आता 10च वाजलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही माझ्या मागेच या ठिकाणी गर्दी पाहू शकता। हे सगळे या ठिकाणी गाडी बुकिंग करण्यासाठी आलेले आहेत। जसं काल न्यायालयाने BS3 गाड्यांवर बंदी केली। 1 एप्रिलपासून हे गाड्या विकता येणार नाहीत, त्यामुळे शोरूमकडून बंपर ऑफर देण्यात आलेले आहेत। ॲक्टिवा असेल, होंडाची, परत शाईन असेल, त्यावर 10,000 रुपयाची सूट आहे आणि मोठ्या प्रमाणात हे सगळे जे कस्टमर्स आहेत हे गाडी बुकिंग करण्यासाठी आलेले आहेत। परंतु या ठिकाणी काही लोकांकडून सांगण्यात येत आहे की गाड्या आउट ऑफ स्टॉक आहेत, स्टॉकमध्ये गाड्या नाहीत, गाड्या संपलेल्या आहेत। काही कस्टमर्स या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून बातचीत करूयात। कुठली गाडी घ्यायला आलेला? आणि मी युनिकॉर्न गाडी घ्यायला आलो होतो आणि 2-3 शोरूम मध्ये आम्ही बघितलं, पण 2-3 वाकड्यावाडीचं बघितलं, ब्यू भंडारी बघितलं, त्याच्यामध्ये सर्व ऑफ दाखवलं आणि इथं पण ते म्हटलं की आउट ऑफ स्टॉक आहे। असं इथं युनिकॉर्न 18,500च्या आसपास सूट आहे, त्यामुळे मग आम्ही ती म्हटलं चांगली ऑफर आहे तर बघू, पण ते आता आउट ऑफ दाखवले। तुम्ही कुठली गाडी घ्यायला आला? भेटली गाडी? मी होंडा ऍक्टिवा 3G घ्यायला आलेलो होतो, पण मला तिथे सांगितलं की भारत स्टेज 3च्या गाड्या ज्या आहेत त्या आउट ऑफ स्टॉक आहेत आणि त्याच्यावर 15,000 रुपये डिस्काउंट होता, तर होंडा ऍक्टिवा ही 40,000 रुपयाला देणार होते, पण स्टॉकच नसल्यामुळे आमच्या पदरी निराशा आलेली आहे। तुम्हाला घेतली गाडी? मला तर कोणतीही गाडी मिळाली तरी चालेल, विदाउट गिअरवाली, कारण काय डिस्काउंट मिळतो म्हणणार पाहिजे, पण हे म्हणतात सगळा स्टॉकच संपलाय, काय करणार? तर आपण या ठिकाणी बघू शकता जे कस्टमर्स आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी शोरूम उघडण्याच्या अगोदरच आलेले आहेत। कुठलीही गाडी मिळाली तरी चालेल, परंतु या ठिकाणी स्टॉकच नाहीये। काही वेळात 10:30 वाजता हा शोरूम उघडेल, त्यानंतर कळेल, म्हणजे मॅनेजर येतील, त्यानंतर ते डिक्लेअर करतील की स्टॉक आहे की नाही, यांना गाड्या मिळणार की नाहीत। त्याचबरोबर आपण RTO कडून देखील माहिती घेतलेली आहे। दररोज साधारण पुण्यात 400 गाड्यांची दररोज रजिस्ट्रेशन होतं, तर 4 चाकी असतील तर 150 गाड्यांची रजिस्ट्रेशन होतं, परंतु काल जवळपास मोठ्या संख्येने त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे, अशी माहिती आपल्याला RTO कमिशनरने त्या ठिकाणी दिलेली आहे। परंतु आता या ठिकाणी मोठी गर्दी आहे आणि गाड्या आउट ऑफ स्टॉक आहेत। मग गाड्या आउट ऑफ स्टॉक आहेत असं सांगितलं जातंय, पण ज्या पद्धतीनं ही सगळी बंपर ऑफर आलेली आहे, ती बंपर ऑफर आल्यानंतर गर्दी देखील झालेली आहे, पण कंपन्या तयार आहेत का हे सगळं जी लोक येत आहेत त्यांच्याकडे घेण्यासाठी? त्या सगळ्यांची तयारी काय केली त्यांनी? जे या ठिकाणी जे कस्टमर्स आलेले आहेत, म्हणजे काल जी गाड्या त्यांनी जवळपास या शोरूम मधून 100 गाड्या काल विकले गेलेल्या आहेत, असं या शोरूम जे आतमध्ये जे मॅनेजर आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। त्यांच्याशी फोनवर बोललो, 100 गाड्या विकलेल्या आहेत, परंतु आज त्यांच्याकडे गाड्या स्टॉकमध्ये नाहीयेत। ते वर कंपनीशी संपर्क साधणार आहेत, तर त्यांच्याकडे आणखीन गाड्या काय असतील तर ते गाड्या मागून यांना गाड्या आजच्या आज म्हणजे जे कस्टमर्स आहेत ते पैसे या ठिकाणी भरू शकतील, ते गाड्या घेऊ शकतील। खूप सारे लोक आहेत ते आउट ऑफ स्टॉक मुळे ते घरी चाललेत। कुठली गाडी घ्यायला आलेला? मी इथं ऍक्टिवा घ्यायला आलो होतो। अगोदर तर मी विदाउट गिअर मला गाडी घ्यायची होती। मी स्वारगेटला होंडाच्या शोरूम मध्ये बघितलं, हिरोच्या शोरूम मध्ये बघितलं, त्याच्यानंतर यामाचा शोरूम मध्ये बघितलं। मला ऑफिसला जायचं उशीर होतोय, पण कोणती गाडी स्वस्तामध्ये भेटेल त्यासाठी मी निघालोय। काय सांगा सर? मी रोज कॉर्पोरेशन ते पिंपळा सौदागर अपडाऊन करतो PMTने। खूप दिवसांनी मला ही संधी मिळाली होती की 2 व्हीलर स्वतःची घ्यायची। मी शाईन घेण्यासाठी आलो होतो, पण पदरी निराशा पडलेली आहे, आउट ऑफ स्टॉक आहे म्हणून सांगण्यात आलेलं आहे। 2-3 शोरूम ते शाईन गाडी घ्यायला आलो होतो, पण इथे आलो तर सांगतात स्टॉक संपलेला आहे, पण समोरच गोडाऊन दिसते ते पूर्ण भरलेले आहे गाड्याने आणि स्टॉक संपले, असं कसं? समोर गोडाऊन आहे या पाषाणकर शोरूमचं, मोठ्या संख्येने त्या ठिकाणी गाड्या आहेत आणि लोक त्या ठिकाणी देखील जाऊन गाड्या पाहतायत। या ठिकाणी येऊन मॅनेजर सांगतायत की गाड्या तिथं आहेत। काय सांगा, गाडी कुठली गाडी घ्यायची? कुठली चालेल? पैसे मी ऍक्टिवा 3G घेण्यासाठी आलो होतो आणि 2 दिवसापूर्वी एन्क्वायरी केली होती, त्यावेळेला ही ऑफर नव्हती। आज सकाळी कळल्यानंतर पुन्हा आलो तर कुठलाही स्टाफ नाही आहात आणि फक्त पिऊन लोक फक्त आहेत तिथं आणि कोणी सपोर्ट करत नाही। आउट ऑफ स्टॉक आहे सगळे, जवळजवळ हे 5वं शोरूम आहे मी इथं चेक करायला आलेलो आहे। हो, मी पण गाडी घ्यायला आलो आहे, होंडा ऍक्टिवा घ्यायला आलो। याआधी मी इकडे TVS ज्युपिटर पण बघितली, पण तिथं पण त्यांनी सांगितलं काल 5 वाजता सर्व स्टॉक संपलेला आहे। आज सकाळपासून त्यांनी काही अवेलेबल नाहीयेत त्यांनी सांगितलेलं। इथे आलो त्यांनी सांगितलं आउट ऑफ स्टॉक आहे म्हणून। बघा, लोक चेकबुक देखील घेऊन आलेले आहेत। कुठली गाडी घ्यायची? कुठली झाले म्हणलं चेक घ्या, पण त्या गेल्याच तयार नाही, सह्या वगैरे करून ठेवले, सगळं अमाऊंट चेक घेऊन आलेले आहेत। काही लोक तर कॅश देखील घेऊन आलेले आहेत। हे बघा, मला साध्या भाषेत सांगायचंय, तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळू नका।
जर असेल अवेलेबल तर देऊन द्या गाड्या, सगळ्यांना घेऊ देत. तर मोठ्या प्रमाणात जे कस्टमर्स आहेत अक्षरशः चेक, काही लोक कॅश देखील घेऊन तयार आहेत, कॅश देऊन देखील गाड्या घ्यायला तयार आहेत. कुठलीही गाडी द्या तरी चालेल, परंतु आउट ऑफ स्टॉक आहे गाड्या असं या शोरूम मधून सांगण्यात येतं. परंतु काही वेळातच या ठिकाणी मॅनेजर येतील आणि ते या ठिकाणी जे कस्टमर्स आहेत त्यांच्याशी बोलतील की खरंच त्यांना गाड्या या ठिकाणी आज मिळणार आहेत की नाही. विलास, नक्कीच. तेव्हा या सगळ्यांची खूप मोठी आशा होती, अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेनं पैसे घेऊन देखील सगळेजण आले. पण त्या सगळ्यांनाच इन ॲडव्हान्स कुठेतरी एप्रिल फुल झालंय का असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण कुणालाच गाडी मिळत नाहीये. सगळ्या जणांना सांगितलं जातं की स्टॉकमध्ये गाडीच नाहीये. त्यामुळे निराशा पदरी पडताय सगळ्यांच्या. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा तुमच्या शहरात, तुमच्या शोरूममध्ये तुम्हाला एप्रिल फुल होणार नाही अशी अपेक्षा करूया, तुम्हाला ती गाडी मिळेल अशी आशा करूया.